नमस्कार मित्रांनो. तर आमची इथं आज एक गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे आमच्या इथले झाड पडले. तुम्हाला दाखवतो. हे बघा, दिसतंय का तुम्हाला झाड किती जोरात पडले, कसं पडले हे बघा. मी तुम्हाला त्या साईडून दाखवतो. पाऊस येतोय वरती. एवढं मोठं आहे पण. चल पाऊस यायला. का कसं पडले आमच्या इथले झाड. आणि हे दोघं होते झोपलेले. मी तर झोपलेलो होतो. मी तो मी उठूनच अभ्यास पळत करते आलो. म्हणून मला 2-3 दिवस झाले सलग पाऊस आहे ना, ते भिजलंय ते झाड. वल्ल होऊन पडले ते. हा, पण त्या भाभीच्या घरावर पडलं असतं तर किती मोठा अनर्थ झाला असता बिचारी. अनर्थ घडला असता. भाभी उठूनच पळाली असती. सिरियसनेस आहे, हसायची गोष्ट नाही. भाभीच्या घरावरती अनर्थ दाखवले होतं ना काल आमच्या इथल्या झाड पडलेले. तर ते झाड आता तोडायला आले कॉर्पोरेशनची माणसं. मी तुम्हाला दाखवतो. झाड तोडायला चालू आहे. एक जण वरती चढले ते काका आणि बघा हे खालून ओढत आहेत धरून. एक जण इथं बसले, दिसतात का? झाड खूप मोठं लांब लचक झाड आहे. हाईटने तर खूप उंच आहे. मी तुम्हाला पलीकडून दाखवतो. बसलेले एका फांदीवर, त्याच्या साईडच्या फांदीवर. हो काका, किती वेळ लागते ह्याला पूर्ण झाड काढायला? 2 तास लागेल. 2 तासात अख्खं झाड निघाल. बाग हे काय दोन कितीच्या बाहेर दोन बाग राहिलं गेले ते.
ओ मामा झाड चिंबवलं खालचं. काय ए नको हात नाही लावायचे खरकटे तसे. मी हात नाही लावते. जाते दादानं ते काढले जा पण खायला घे. तुम्ही पण ताजं मोहळ खाऊन बघितलं तर इतकं भारी लागेल. तो आलं ते दादा जा. कुठं टाकते ते लाकडं मी सगळे लाकडं? हा स्मशान भूमी. जेवण बिवणं कधी करायचे आता? हां हां हां. आमच्या नारळाच्या झाडाची पूर्ण वाटच लावून टाकली तुम्ही. हा ते उगन का परत आता? हाय असंच हे काय ते अख्खं मोगले ते असं वाकडं तिकडे झाले ते. आले मित्रांनो, आता इथं झाले त्यांची झाड तोडून झाले पूर्णपणे. आता इथं फक्त उरलाय, फक्त पाचळ उरला इथं. हे बघा झाडाची पानं ते लाकडं घेऊन गेलेत सगळे, फक्त पाला उरला इथं. आता थोड्या वेळाने येतील आणि पाला पण घेऊन जातील. हे बघा इकडं बाहेर पण पाला साठवलाय. येतील पाला घेऊन जातील. मग तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू आपण अशाच एका नवीन पुढच्या व्लॉगसोबत. तर टाटा, बाय बाय.